तर गेले काहीच दिवस सुरू असलेल्या पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या शेतीला मोठा फटका बसलाय। भात शेतीनंतर फुलशेतीलाही पावसाचा फटका बसलाय आणि झेंडूच्या फुलांचं मोठं नुकसान झालंय। दमट वातावरणामुळे झेंडूच्या फुलांवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झालाय। यामुळे फुलांचा दर्जा घसरलाय, शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। सरकारनं शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येते। ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात भात शेतीची लागवड केली जाते, परंतु अवकाळी पावसाचा फटका या ठिकाणी भात शेतीला बसलेला आहे। अनेक शेतकरी जे आहेत जोडधंदा म्हणून फुलांची शेती या ठिकाणी करत असतात। आपण पाहू शकतो की ही या ठिकाणी झेंडूच्या फुलांची लागवड करण्यात आलेली आहे। जवळपास 2 एकरांमध्ये या झेंडूची फुलांची लागवड करण्यात आलेली आहे, परंतु आपण पाहिलं तर पावसाचा जो फटका आहे तो अवकाळी पावसाचा फटका या ठिकाणी इथे देखील बसलेला आहे। अनेक फुलं जी आहेत या ठिकाणी कुजलेल्या अवस्थेत आहेत, तर काही फुलांना रोग देखील या ठिकाणी लागलेला आहे। आपण पाहिलं तर हा संपूर्ण 2 एकरामध्ये ही या ठिकाणी ही या फुलांची लागवड करण्यात आलेली आहे। शेतकरी आहेत या ठिकाणी ज्यांनी लागवड केलेली आहे, काय अवकाळी पावसाचा काय फटका बसलेला आहे? गेल्या अनेक दिवसापासून दसऱ्यापासून जवळजवळ आज तगायत सातत्यानं पाऊस हा पडत आहे। त्यामुळं भात शेतीचं नुकसान झालेलंच आहे। पण दरवर्षी मी 2-4 वर्ष फुल शेतीमध्ये चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळतंय म्हणून मी 2-3 वर्ष सातत्यानं झेंडूची शेती करतो। पण यावर्षी झेंडूच्या शेतीची पण अशी परिस्थिती झाली की सातत्यानं पाऊस पडत असल्यामुळं या ठिकाणी पूर्ण झेंडू हा कुजून गेलेला आहे। झेंडूच्या फुलामध्ये पाणी साठतं आणि सतत पाणी साठल्यामुळं ते झेंडूचं फळ कुजते आणि त्याच्यानंतर त्याच्यावर करप्या रोग येतो। अशा प्रकारची अवस्था, अतिशय वाईट अवस्था झालेली आहे आणि त्यामुळे शेतकरी अतिशय अडचणीत आलेला आहे। ह्या एकंदरीत मी जी झेंडूची शेती करतो त्यामध्ये दरवर्षी मला कसे पण 1-1.5 लाख रुपये मिळतात, पण यावर्षी मला चांगल्या प्रकारचं पीक होतं, पण पावसामुळे ते पीक हाताबाहेर गेल्यामुळं जवळजवळ माझं 2 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे। अवकाळी पावसाचा फटका या ठिकाणी या शेतीला बसलेली आहे आणि त्यामुळे शेतकरी जे आहेत ते मागणी करतायत प्रशासनाकडून की लवकरात लवकर प्रशासनाने याचा पंचनामा करावा आणि योग्य ती मदत देण्यात यावी, अशी मागणी या ठिकाणी शेतकरी करताना दिसतात। अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी।